हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। आता एप्रिल लागला आहे आणि आता असे खूपच कडक ऊन पडत आहे। या उन्हात खूप असे कलिंगड येतात, तर अशा कलिंगड वापरून आपण असे मस्त शरबत करणार आहोत। खूप असा ट्रेंडिंग शरबत आहे। हा शरबत आहे मोहब्बत का शरबत। तो दूध, सब्जा आणि कलिंगड, रोज सिरप असे मोजकेच पदार्थ वापरून आपण ते करणार आहोत। अगदी उन्हाळ्यात मिळणाऱ्या व घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हा शरबत बनवणार आहोत। तर चला बघूया त्याचे साहित्य। आता मोहब्बत का शरबत बनवण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे। हे अर्धा लिटर दूध आहे। त्याचबरोबर आपल्याला कलिंगड लागणार आहे। कलिंगड तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही टाकायचं आहे। त्याचबरोबर बर्फ लागणार आहे। इथे सब्जा बी मी थोडे भिजत टाकले होते, समजा 1 चमचा, तर त्याचा हा इतका झालेला आहे। आणि रोज सिरप हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्याच्या म्हणजे तो गोड असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये साखर टाकण्याची गरज नसते। तर आपण सुरुवात करूया। आता दूध जे घेतलं आहे हे तापवून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर हे थंड दूध आहे। तुम्ही असं कच्चंही दूध घेऊ शकता। त्यामध्ये आता आपण थोडंसं सब्जा बी टाकून देणार आहोत। त्याचबरोबर इथे आपण रोज सिरप टाकणार आहोत। अगदी 5 मिनिटात हा तयार होणारा पदार्थ आहे। म्हणजे आता समजा सब्जा बी जर भिजून ठेवलेला असेल आणि कलिंगड कापून ठेवलेला असेल तर अगदी 5 मिनिटात हा तयार होणारा पदार्थ आहे। तर कोणी पाहुणे जर येणार असतील तर त्यांच्यासाठी हा शरबत खूपच छान लागतो। आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा पिण्यासाठी अतिशय मस्त आहे। म्हणजे कलिंगड, दूध हे पदार्थ आपण नेहमी पित असतो, पण हे सगळे पदार्थ आपण थंड टाकणार आहोत। आता त्याच्यामध्ये आपण कलिंगड टाकून देऊ। आता या कलिंगडाच्या मी बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे कलिंगडाचे बारीक तुकडे केलेले आहेत, तर ते आपण आता याच्यामध्ये टाकून देऊया। आता त्यामध्ये आपण थोडासा बर्फ टाकून देऊया। थोडा बर्फ आपण तसाच ठेवलाय। हा शरबत आता तयार झालेला आहे, मोहब्बत का शरबत। तर अतिशय सोपा आहे आणि साधा आहे, पण पिण्यास अतिशय उत्तम लागतो आणि शरीराला थंडावा देतो। म्हणजे सब्जा बी आहे हे शरीराला थंड करते। त्याचबरोबर कलिंगड जे आहे हे खूप पाणी असतं त्याच्यामध्ये। हे शरबत आता तयार आहे। हे आपलं मोहब्बत का शरबत आपलं तयार झालेलं आहे। तर अतिशय सुंदर असं हे मोहब्बत का शरबत आपण तयार केलेलं आहे। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण तयार केलेलं आहे। आणि याच्यामध्ये सब्जा बी आहे हे शरीराला खूप थंडावा देतं। त्याचबरोबर कलिंगड जे आहे हे पण थंडावा देतं आणि त्याचबरोबर हे दूध आहे, दूध पण थंड आहे, तर ते सुद्धा आपल्या शरीराला थंडावा देतो। तर आपण अशा कडक उन्हातून ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला हे छानपैकी असं मस्त शरबत हे लागतं। तर हे अतिशय सुंदर असं शरबत तयार झालेलं आहे। तर आता हे आपण सर्व करूया। अशा प्रकारे आपला मोहब्बत का शरबत आपलं तयार झालेलं आहे। अतिशय सुंदर आणि टेम्पटिंग दिसणारं हे पेय आहे आणि खूप पौष्टिक आहे, कारण याच्यामध्ये टाकलेले सगळे पदार्थ हे आपल्या घरी सगळ्यांच्या घरी उपलब्ध असतात। कलिंगड सोडलं तर ते आपण बाजारातून विकत आणू शकतो। तर ते हे सगळे साहित्य आपल्याला घरीच उपलब्ध असतात, तर ते साहित्य आपण वापरून हा शरबत तयार केलेला आहे, मोहब्बत का शरबत। जरूर ट्राय करा आणि मला रिप्लाय नक्की द्या। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।